नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण सत्यनारायण कथेबद्दल जाणून घेऊया. गुरुवार आणि गुरुपौर्णिमा यांचे संयोजन अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत शुभ मानले जाते. गुरुवार जो गुरु आणि भगवान विष्णूंना समर्पित दिवस आहे आणि गुरुपौर्णिमा जो ज्ञान, उपासना आणि श्रद्धेचा उत्सव आहे. हे एकत्र येतात तेव्हा हा काळ धार्मिक विधींसाठी सर्वोत्तम बनतो. या विशेष दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा आयोजित केल्याने जीवनाच्या सर्व क्षेत्रात चमत्कारिक आणि सकारात्मक बदल होतात. जर तुमच्या घरात एखाद्या गोष्टीमुळे किंवा समस्येमुळे बराच काळ तणाव असेल तर तो कमी होतो. पौर्णिमा तिथी दर महिन्याला येते, परंतु वर्षातील काही पौर्णिमा तिथी पूजा आणि विधींसाठी खास मानल्या जातात. आषाढ महिन्यातील पौर्णिमा देखील त्यापैकीच एक आहे. यावेळी भगवान विष्णू योग निद्रामध्ये आहेत आणि गुरुपौर्णिमेला भगवान सत्यनारायणाची त्यांच्या रूपात पूजा केल्याने तुमच्या घरात शांती आणि आनंद स्थापित होतो आणि कौटुंबिक संकटे दूर होतात. गुरुपौर्णिमेला भगवान सत्यनारायणाची कथा करण्याचे फायदे खाली दिले आहेत. तर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही देखील गुरुपौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण नक्कीच करा. घरात सुख, शांती आणि सौभाग्य राहते. गुरुपौर्णिमा हा अध्यात्म आणि श्रद्धा आणि आत्मविकासाचा उत्सव आहे, तर गुरुवार हा धर्म, नीतिमत्ता आणि शांतीचे प्रतीक असलेल्या बृहस्पती देवाचा दिवस आहे. या खास दिवशी घरी भगवान सत्यनारायणाची कथा सांगितल्याने वातावरणात शुद्धता आणि सकारात्मक ऊर्जा येतेच. शिवाय घरातील भांडणे, तणाव आणि त्रास यासारख्या समस्या देखील दूर होतात. या पूजामुळे कौटुंबिक जीवनात समजूतदारपणा, सुसंवाद आणि परस्परांत प्रेम वाढते. मुले आणि वृद्धांच्या आरोग्यातही सुधारणा दिसून येते. आर्थिक अडचणी दूर झाल्यानंतर लक्ष्मीचे आगमनही होते. सत्यनारायण पूजेमुळे लक्ष्मीचे आगमन नक्कीच होते. भगवान सत्यनारायण यांना धन, समृद्धी आणि संपत्तीचे रक्षक मानले जाते. गुरुपौर्णिमेसारख्या शुभ दिवशी कथेचे आयोजन केल्याने प्रचलित कामे पूर्ण होण्यास मदत होते आणि नोकरी आणि व्यवसायातील अडथळे दूर होतात. गुरुग्रहाच्या कृपेमुळे गुंतवणुकीत नफा, कर्जमुक्ती आणि उत्पन्नात सतत वाढ होते. ही कथा विशेषतः आर्थिक अस्थिरता, कर्ज किंवा नोकरीच्या असुरक्षिततेचा सामना करणाऱ्यांसाठी फलदायी आहे. गुरुची कृपा आणि आध्यात्मिक वाढ. गुरुपौर्णिमेचा मुख्य उद्देश गुरुप्रती आदर आणि आत्म्याचे शुद्धीकरण आहे. या दिवशी सत्यनारायण कथेचे आयोजन केल्याने व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती, साधनेत यश आणि मनाची स्थिरता होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांना ज्ञान, स्मृतिशक्ती आणि शिस्त मिळते, तर साधकांना ध्यान, जप आणि तपश्चर्येत मनाची एकाग्रता मिळते. हा दिवस आत्मसाक्षात्कार आणि जीवनाच्या योग्य मार्गावर चालण्यास प्रेरणा देतो. कुटुंबात संतुलन, मुलांचा आनंद आणि चांगले नातेसंबंध. सत्यनारायण कथेच्या प्रभावाने लग्नात विलंब, मुले होण्यात अडथळा किंवा कौटुंबिक कलह यासारख्या समस्या दूर होऊ लागतात. ही कथा कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या जीवनात शुभ संकेत, सुसंवाद आणि जवळीक आणते. ही कथा विशेषतः अशा जोडप्यांसाठी शुभ आहे ज्यांना मुलांचे सुख हवे आहे किंवा कौटुंबिक जीवनात स्थिरता हवी आहे. या दिवसाची पूजा सासू आणि सून, पती, पत्नी आणि मुलांमधील नाते गोड करते. त्यामुळे तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी, ज्या गुरुवार येत आहेत, तर खूप महत्त्व आहे सत्यनारायण कथेचे, तर नक्की कथा करा. पितृदोष, ग्रहांच्या अडथळ्यांपासून आणि आरोग्याच्या समस्यांपासून मुक्तता. गुरुवार आणि गुरुपौर्णिमेला सत्यनारायण कथा केल्याने जन्मकुंडलीतील गुरुदोष, कालसर्पयोग, पितृदोष आणि इतर ग्रहांचे अडथळे दूर होतात.
ही कथा पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती आणि समाधानासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. तसेच कुटुंबातील कोणत्याही सदस्याची मानसिक अस्वस्थता, वारंवार आजार किंवा विनाकारण न झालेली समस्या दूर करण्यास मदत होते. कथेदरम्यान केलेली सामूहिक प्रार्थना आणि हवन वातावरण रोग प्रतिबंधक आणि ऊर्जावान बनवते. त्यामुळे सत्यनारायण कथेचे खूप महत्त्व आहे. तर आपल्याला शक्य झाले तर ब्राह्मण बोलवून सत्यनारायण कथा करू शकतात, किंवा तुम्ही घरगुती दर महिन्याला जशी सत्यनारायण पूजा करतात दर पौर्णिमेला, तशी देखील तुम्ही करू शकतात.